विदर्भामध्ये नागपूर, उमरेड, गोंदिया, भंडारा या 4 जिल्ह्यामध्ये काही अनेक वर्षांपासून मागील 2-3 वर्षांपासून मायनिंग जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये काम चालू आहे अवैध मायनिंगचं। आणि यामध्ये कॉर्पोरेट इंडस्ट्रीमधले काही जे लोक आहेत किंवा काही ठेकेदार आहेत ते मोठ्या पद्धतीनं अवैध पद्धतीनं मायनिंग करत आहेत। आम्ही बघतो आहे मागे मोठ्या पद्धतीनं मायनिंग चालू आहे, अवैध मायनिंग। आणि ही जी मायनिंग आहे ती 24 तास मायनिंग असते ना, याचा जो त्रास असतो तो ग्रामस्थांना आणि परिसरातील लोकांना होतं, ज्याच्यामुळे प्रदूषणासारखी समस्या जी आहे ती निर्माण झाली आहे। सोबतच ही अवैध मायनिंग जी आहे मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असल्यामुळे सरकारचा जो रेव्हेन्यू आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये बुडतो आहे। आणि सरकार या बाबतीत नवीन जे सरकार आलं ते चंद्रशेखर बावनकुळे जे महसूल मंत्री आहेत त्यांनी म्हटलं आहे की ज्या पद्धतीनं अवैध मायनिंग जिथे जिथे असतील त्यांच्या विरोधामध्ये आम्ही कडक कारवाई करू, वाळू माफियांवरती कडक कारवाई करू। परंतु तसे दिसत नाही आणि असं वाटते आहे की ही जी अवैध मायनिंग आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे। तिथून जमिनीपासून 1000 ते 2000 फूट जे आहे ते मायनिंग केलं जात आहे। आणि हे 1000-2000 फुटाचं जे मायनिंग आहे ते डीप एक्सकेव्हेशन्स ज्याला म्हणतात त्या पद्धतीचं मायनिंग असल्यामुळे या परिसरातील लोकांना भविष्यामध्ये मोठा धोका निर्माण होऊ शकतो।